बघा मंडळी, ऐकावं ते नवलच. 4 दिवस झालं सुनांना विचारत होते, गव्हाचं पीठ आहे का, ज्वारीचं पीठ आहे का. त्या म्हणायच्या हाय. कसं झालं, इकीनं स्वयंपाक आज केला, पुन्हा दुसरी करायला लागली की काय माहिती पडत नाही आहे का नाही. आणि असं करत करत चक्कीवाला गेला गावाला. आता काय करायचं, काल निवळच पीठ नाही, पण चक्की चालू आहे. पण काय होतंय, रात्रीचं दळण तो सकाळी दळतोय दुसरा चक्कीवाला येऊन. त्याच्यामुळं ती रात्री दळण ठेवलं तर सकाळी भेटतंय. आम्हाला वाटलं सकाळी चालू होईल. सकाळी चालू झाली, गेली माझी सून तर म्हणजे आता नाही, तुमचं दळण उद्या सकाळीच भेटणार, ही रात्रीचं दळण आहे. मग काय करावं तर हे काही 1 किलोचं पीठ आणलं रात्रीच्या जेवणासाठी. काय करायचं, चपाती तर पाहिजे. आता आम्ही खाऊ ज्वारीच्या भाकरी, पण लेकरं काय खाते. आणि हे बघा गव्हाचं पीठ, ह्याच्या लई कडक कडक चपात्या होत्या, म्हणून आम्ही असलं आणत नाही, आम्ही दळूनच आणतो. मस्त मऊ चपात्या होत्या त्याच्या. पण आता येळला केळं आणि वनवासाला सीताफळ. अगं आई, हे ना नंबर 1 क्वालिटीचा आहे, सिल्वर कॉईन. नाहीतरी पण ह्याच्या चपात्या चांगल्या होतात. जाऊ दे आता. म्हणून मंडळी, कधी पण मोठ्या माणसाचं ऐकायचं असतं. आणि आता त्यांची पण चूक नाही, पण आता काय करायचं, झालं त्यांच्याकडनं. पण आमच्यात पिठाचा कधीच तुटावडा नसतो, पण ह्या वेळेस झाला. लई मोठी माणसं आहे त्याच्यामुळं नेहमी शिल्लकच असलं पाहिजे. तर मंडळी, असा झाला किस्सा.